नमस्कार, मी मनालीस किचन स्टोरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते। मी परत एकदा आज नानकटाईचा व्हिडिओ घेऊन आली आहे आणि आज आपण गव्हाची नानकटाई करत आहोत, जी अगदी मैद्यासारखी लागते। सांगूनही समजणार नाही की ही गव्हाची नानकटाई आहे। गव्हाची नानकटाई म्हटल्यावर बऱ्याच जणांना वाटतं की थोडीशी कडक असते, पण आपण काही ट्रिक्स वापरणार आहोत ज्यामुळे ही नानकटाई अगदी हलकी होणार आहे। त्यामुळे कशी बनवायची गव्हाची नानकटाई चला बघूया। आता गव्हाच्या नानकटाईसाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा तूप घेणार आहे। तर इथे मी आता 150 ग्रॅम तूप घेत आहे। आज मी गव्हाची नानकटाई अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये दाखवत आहे। त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 150 ग्रॅम इतकं तूप घ्यायचं आहे। हे साजूक तूप मी इथे घेतेय। ही माझी बिझनेस रेसिपी आहे, त्यामुळे जेव्हा मी नानकटाई बनवून तयार होते तेव्हा मी याची पॅकिंग कशी करते, कितीला विकते हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे आपण 150 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 120 ग्रॅम साखर घालणार आहोत। आता इथे 120 ग्रॅम आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। ही साखर मी घरीच दळून घेतलेली आहे। एकसारखी साखर आपल्याला हवी आहे, त्यासाठी मी ही साखर एकदा चाळून घेतेय। तर अशा पद्धतीने आपण इथे साखर चाळून घेतलेली आहे। आता बऱ्याच जणांनी मला जेव्हा मी नाचणीची नानकटाई दाखवली होती तेव्हा मला विचारलं होतं की साखरेऐवजी गुळ वापरला तर चालेल का। तर साखरेऐवजी आपण गुळ रेसिपीमध्ये वापरू शकतो, पण आपण इथे समजून घेतलं पाहिजे की साखर ही गुळाची आपण म्हणूयात की बहीण आहे। त्यामुळे साखरेने आपण जेव्हा कुठली बिस्किटे बनवतो, नानकटाई बनवतो तेव्हा ती सॉफ्ट होते। तेच आपण जर गुळाने ती नानकटाई थोडीशी घट्ट होणार आहे। त्यामुळे आपल्याला जर खुसखुशीत नानकटाई हवी असेल त्यासाठी आपल्याला साखरच वापरायला लागेल, पण जर आपल्याला थोडीशी कडक अशी नानकटाई आपल्याला चालणार असेल तर आपण त्यामध्ये गुळ वापरला तरी चालू शकतो। साखर आणि तूप आपल्याला एकदा छान मिक्स करून घ्यायचे। हार्डली 2 मिनिटं आपल्याला करायचं आहे, जास्ती करायचं नाहीये। आज नानकटाई करणार आहोत आणि गव्हाची नानकटाई खुसखुशीत व्हावी, हलकी व्हावी ह्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर गव्हाचं पीठ आपल्याला किमान 3 वेळा चाळून घ्यायचं आहे। आपलं घरातलं दळलेलं पीठ असेल किंवा तुम्ही बाहेरचं वापरत असाल तरी सुद्धा ते आपल्याला 3 वेळा चाळून घ्यायचं आहे। आता मी 2दा गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे। अजून एकदा आपल्याला हे गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ चाळणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये एअर तयार होते, त्यामुळे पीठ हलकं होतं आणि आपली नानकटाई सुद्धा हलकी होणार आहे। 126 ग्रॅम गव्हाचं पीठ लागणार आहे, म्हणजे जवळजवळ 8 पाव इतकं आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे अर्धा किलो नानकटाईसाठी। तर आपण इथे आता 126 ग्रॅम पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण ते एकदा परत चाळून घेऊया। याआधी मी नाचणीची नानकटाई कशी बनवायची याचा आपण व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघा। अतिशय छान झाली आहे ती नानकटाई सुद्धा। आता गव्हाच्या नानकटाईमध्ये आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे। अर्धा किलो नानकटाईसाठी आपण 100 ग्रॅम बेसनचं पीठ घालणार आहोत। बेसनाच्या पिठामुळे रंग खूप छान येणार आहे नानकटाईला आणि त्याबरोबरच खूप चविष्ट सुद्धा होणार आहे। तर आता आपण 100 ग्रॅम बेसनचं पीठ यामध्ये घालून घेऊयात। हे सुद्धा पीठ आपण चाळून घेऊयात। आता याच बरोबर आपल्याला यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि त्यासोबतच 2 चिमूट आपण बेकिंग सोडा देखील घालणार आहोत। गव्हाच्या नानकटाईसाठी 52 ग्रॅम इतका बारीक रवा लागणार आहे, तर तो पण आता मी यामध्ये घालून घेते। आता जवळजवळ सगळे पदार्थ आपले घालून झालेले आहेत। फक्त एक पदार्थ आपल्याला आपण यामध्ये अजून घालायचा आहे, ज्यामुळे नानकटाईची चव खूप वाढणार आहे। पण आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे चाळून घेऊयात आणि त्यानंतर आपण तो पदार्थ त्यामध्ये ऍड करूयात। आता आपण यामध्ये 2 वेलचीची पूड मी करून घेतलेली आहे ती घालणार आहे। यामुळे खूप छान स्वाद येणार आहे नानकटाईला। आता आपले सगळे पदार्थ छान यामध्ये घालून झालेले आहेत। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मिक्स करताना लक्षात ठेवायचंय की ह्याला मळायचं नाहीये, मळलं तर परत काय होईल, यामध्ये ग्लुटन तयार होईल आणि गव्हाचं पीठ आहे त्यामुळे नानकटाई कडक व्हायची शक्यता आहे। त्यामुळे अजिबात ह्याला
मळायचा प्रयत्न करायचा नाहीये, तर अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय. असं जर वाटलं आपल्याला की पीठ कोरडं आहे किंवा पिठाचा गोळा तयार होत नाहीये, तर यामध्ये थोडंसं म्हणजे अगदी 1 चमचा तूप वाढवलं तरी चालेल, पण यामध्ये दूध घालायची गरज पडत नाही. त्याचबरोबर हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. बघू शकता अगदी सहजपणे सगळं पीठ एकत्र आलेलं आहे. अजिबात मी त्याला जोर लावत नाहीये किंवा मळत नाहीये, फक्त हलक्या हाताने एकत्र करते आणि तुपाचं मेजरमेंट किंवा सगळ्या पिठांचं मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे. ह्याच्यामध्ये मी सांगितलेलं मेजरमेंट सोडून काही ऍड करायची गरज नाहीये. एकदम परफेक्ट तुमची रेसिपी होणार आहे. नानकटाई अतिशय उत्कृष्ट होते. त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा. बघा 5 मिनिटाच्या आत आपला इथे अर्धा किलो नानकटाईचा गोळा तयार झालेला आहे. गव्हाची नानकटाई आपण आता बनवणार आहोत. तर आता ह्याचे छोटे छोटे आपण पेढे करून घेऊयात आणि ओव्हन मध्ये बेक करून घेऊयात. तर साधारण अशी मध्यम आकाराचा आपल्याला नानकटाईचा गोळा करून घ्यायचा आहे. खूप मोठी पण करायची नाहीये आणि खूप छोटी पण करायची नाहीये. ही अशी मध्यम आकाराची नानकटाई आपल्याला बनवायची आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता इथे मध्ये ठेवते आणि मग हळूहळू आपण संपूर्ण ट्रे मध्ये नानकटाई लावून घेऊयात. आपण यावर मधोमध असा छोटासा खड्डा करून घ्यायचा आहे आणि इथे मी 5 ते 6 पिस्ता कुटून घेतलेले आहेत. ते पिस्ता आपल्याला नानकटाईचे असे मधोमध ठेवायचे आहेत. आता आपण असं बोटाच्या सहाय्याने ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे जागा करून घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला आपले पिस्ता ठेवायचे. तर आता आपण ही नानकटाई मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मध्ये बेक करून घेऊयात. आता ओव्हन मी कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्री साठी पहिल्यांदा प्री हीट करून घेणार आहे. आपलं ओव्हन प्री हीट झालेला आहे. आता आपण यामध्ये नानकटाई बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी हा स्टँड ठेवतेय आणि त्यावर असा नानकटाईचा टीन ठेवतेय. ओव्हन बंद केला आणि क्लिअरचं बटन दाबून परत कन्व्हेक्शनला 180 डिग्रीवर 20 तर आपली पहिली बॅच रेडी होते. तोपर्यंत मी इथे सेकंड बॅच पण करून घेतली. या ट्रे मध्ये 20 नानकटाई बसतात, त्याप्रमाणे मी इथे सगळ्या परत व्यवस्थित गोल करून त्यांना शेप देऊन ट्रे तयार करून घेतलाय. आता तो ट्रे बाहेर काढला की मी लगेचच हा ट्रे ठेवणार आहे. हा ट्रे ठेवायच्या आधी आपल्याला परत ओव्हन प्री हीट करायची गरज नसते, कारण तो ऑलरेडी गरम असतो. त्यामुळे तो ट्रे काढला की लगेचच आपण हा ट्रे ठेवू शकतो. पण जर 2 ट्रे ठेवायच्या मध्ये जर तुम्ही गॅप घेणार असाल, ब्रेक घेणार असाल, तर प्रत्येक वेळेला आपल्याला ओव्हन प्री हीट करण्याची गरज पडणार आहे. तर इथे आपली गव्हाची खुसखुशीत नानकटाई बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे, त्याबरोबरच अगदी व्यवस्थित बेक झालेली आहे. तर इथे अर्धा किलोमध्ये जवळजवळ 33 ते 35 मध्यम आकाराचे पीसेस नानकटाईचे बसतात आणि 200 रुपये पाव किलो म्हणजेच 400 रुपये अर्धा किलो ह्या किमतीप्रमाणे मी ही नानकटाई विकते. आता नानकटाई आपल्याला एअर टाईट म्हणजे हवा बंद अशा डब्यांमध्ये पॅक करायची असते, म्हणजे ती बराच काळ टिकते. त्यामुळे मी प्लास्टिकचे कंटेनर येतात त्यामध्येच पॅक करून ही नानकटाई विकते. तुम्ही पण घरच्यासाठी नानकटाई बनवत असाल तरीसुद्धा घरामध्ये स्टीलचे डबे असतात, प्लास्टिकचे एअर टाईट डबे असतात, त्यामध्येच ही नानकटाई ठेवा किंवा असे प्लास्टिकचे कंटेनर वापरला तरी चालेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत भेटूयात, तोपर्यंत बाय.